ठाणे पश्चिम इथल्या सिव्हिल हॉस्पिटलची लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे एका नवजात बाळासह त्याची आई आणि इतर सुमारे 7 महिला लिफ्टमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्व महिला आणि बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य इथं आता सुरू झालेलं आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ठाण्यातल्या रुग्णालयात एका लिफ्टमध्ये बाळासह 7 जण अडकले होते। ही लिफ्ट अचानक का बंद पडली असा सवाल उपस्थित झालेला आहे। ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातली ही घटना आहे। रुग्णालयामधील लिफ्ट बाळासह 7 जण या ठिकाणी अडकून पडले होते। अगदी नवजात बाळासोबत हे 7 जण इथं अडकल्यानंतर इथं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं आणि या 7 लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। रुग्णालयातील लिफ्ट जी आहे ती बंद पडली अचानक आणि त्यानंतर बाळासह 7 जण इथं अडकून पडले होते आणि यानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन अशा पद्धतीने राबवण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय, ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य ठाण्यातली सिव्हिल रुग्णालयामध्ये लिफ्टमध्ये एका नवजात बाळासह 7 जण अडकून पडले होते। काही महिला त्यामध्ये होत्या आणि या लोकांना बाहेर काढण्यासाठी मग शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। विकास काटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेतच, त्यासोबतच प्रतीक्षा बनसोडे यावेळेस आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। प्रतीक्षा, काय दिगची माहिती आहे? या रुग्णालयातली लिफ्ट मध्ये बिघाड झालाय आणि 7 लोक अडकल्याचं कळत आहे। ठाणे पश्चिम येथील एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा खळबळजनक प्रकार घडलेला आहे। अचानक लिफ्ट बंद पडल्यामुळे एक नवजात बाळ, त्या बाळाची आई आणि इतर सुमारे 7 महिला लिफ्टमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन तातडीने तिथे दाखल झालं आणि लिफ्टमधून जे आहे ते सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे। स्नेहिल, धन्यवाद प्रतीक्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय यावेळेस ठाण्यातल्या रुग्णालयामध्ये बाळासह 7 जण अडकले होते। आता त्यांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे।